ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळमध्ये अंकुशची रविवारी एल्गार सभेत ऊस दर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। येत्या ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ऊस दर आंदोलनाची पुढील दिशा काय आहे हे सांगण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊसाचा परवडणारा दर मिळण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेचे पुढचे धोरण काय आहे हे सांगण्यासाठी येत्या रविवारी शिरोळच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन अंकुशची एल्गार सभा होणार असल्याची घोषणा आज जिल्हा अध्यक्ष राकेश जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली। निवडणुकांच्यामुळे सरकारने आणि कारखानदारांनी पुढे ढकललेलं आहे, परंतु आजची उद्याची मतमोजणी झाल्यानंतर हे कारखाने कुठल्याही श्रेणी कारखाने या ठिकाणी चालू करू शकतात। तर शेतकऱ्यांना परवडणारा दर मिळावा यासाठी आंदोलन अंकुशकडून गेले 1 महिना या ठिकाणी लोकजागृती केलेला आहे। लढा बांधावरचा गेल्या वर्षी सुद्धा केला होता आणि चालू वर्षी शेतकऱ्यांना जो गेल्या वर्षी दिलेला दर आहे तो परवडत नाही। चालू वर्षी या ठिकाणी 3700 आणि 200 ची मागणी केलेली आहे। तर त्या मागणीशी शेतकऱ्यांनी प्रामाणिक राहून या ठिकाणी आपला ऊस कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्यांना देऊ नये आणि चालू वर्षी या ठिकाणी ऊसाचा दर परवडणारा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। तर या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक शिरोळ या ठिकाणी रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी एल्गार ऊस परिषदेचं आयोजन केले आंदोलनाकडून। त्या एल्गार परिषदेला भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावं। तसेच गेल्या वर्षी उपपदार्थांना साखरेला चांगला भाव मिळाल्यामुळे कारखानदार या ठिकाणी साखरेला भाव मिळून सुद्धा शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार नाहीत आणि जबरदस्तीनं या ठिकाणी कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करतील। परंतु शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे राहावं आणि उद्याच्या होणाऱ्या रविवारच्या एल्गार परिषदेला मोठ्या संख्येने सगळ्या शेतकऱ्यांना उपस्थित राहावं असं आवाहन करतो। थांबतो। धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।